नमस्कार, सहेज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण फिश फ्राय बनवूयात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। फिश फ्राय बनवण्यासाठी पहिल्यांदा मी इथे 1 किलो फिश घेतली आहे। ही फिश मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। या फिशच्या पीसेसला आता मी ज्वारीचे पीठ लावून पुन्हा एकदा पाण्याने धुवून घेत आहे। त्यानंतर या फिशच्या पीसेस वरती आपण 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, अर्धा लिंबू पिळून घेऊया। त्यानंतर इथे मी आले, लसूण, कोथिंबीर याची मिक्सरमधून पेस्ट बनवली होती। त्यामध्ये थोडेसे मीठ घालून ही पेस्ट आपण फिशच्या पीसेसना एक एक करून लावून घेऊया। त्यानंतर इथे मी आता 1 चमचा मिरची पूड, अर्धा चमचा धने पूड, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा मीठ आणि थोडेसे पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेऊया। आणि आता ही पेस्ट आपण फिशच्या पीसेसना सर्व बाजूंनी छान अशी लावून घेऊया। त्यानंतर इथे मी थोडासा रवा घेतला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मिरची पूड, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा फिश मसाला घालूया आणि हे छान असे चमच्याने आपण मिक्स करून घेऊया। त्यानंतर सर्व फिशच्या पीसेसना सर्व बाजूनी हा रवा आता आपण लावून घेऊया। हे सर्व पीसेस एक 10 मिनिटे आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया। त्यानंतर मी इथे एक कढई घेतली आहे। त्यामध्ये थोडेसे तेल घेतले आहे। त्यामध्ये आता आपण एक एक करून फिशचे पीसेस तळून घेऊया। दोन्ही बाजूंनी फिशचे पीसेस आपण छान असे तळून घेऊयात। एक एक करत आता मी इथे सर्व फिशचे पीसेस तळून घेते। मस्त असा कुरकुरीत फिश फ्राय आपला बनून तयार झाला। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील। आणि हो, रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू। धन्यवाद।